विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी अनिल पाटील, श्री लक्ष्मी विद्यालय ज्युनियर कॉलेज आसूर खुर्द. प्रथम मी तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी राज्यशास्त्र प्रकरण 2 जागतिकीकरण, आता या व्हिडिओमध्ये आपण जागतिकीकरणाच्या ग्लोबलायझेशन याच्या व्याख्या पाहिल्या होत्या. जागतिकीकरण ही प्रक्रिया अत्यंत व्यापक आहे. त्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो. 1990च्या दशकामध्ये ही प्रक्रिया संपूर्ण जगभर चालू झाली आणि आज आपण या जागतिकीकरणाने केलेले बदल किंवा परिणाम आणि विशेषतः आजच्या व्हिडिओमध्ये आर्थिक क्षेत्रावर जागतिकीकरणाने केलेले बदल किंवा परिणाम, या बदलापैकी किंवा परिणामापैकी तुमच्या पुस्तकामध्ये एकूण जे 3 परिणाम आहेत त्यापैकी आपण 2 परिणामांचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, आपण पाहिलं की जागतिकीकरण ही प्रक्रिया अत्यंत व्यापक आहे की जागतिकीकरणामध्ये फ्री ट्रेड, मुक्त व्यापाराचा समावेश होतो. आता जी पहिली संकल्पना आहे ती म्हणजे भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. मित्रांनो, गुंतवणूक हा अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक आहे. उद्योगधंद्यांना भांडवलाची गरज असते व हे भांडवल गुंतवणुकीतूनच आपल्याला उभा करता येतं. म्हणजेच भांडवलांच्या गुंतवणुकीतूनच उद्योगाची उभारणी करता येते. आता पहा, ही उद्योगधंद्यामध्ये भांडवलाची गुंतवणूक ही केवळ सरकारी पातळीवर नव्हे तर ती खाजगी पातळीतून देखील करता येते. म्हणजेच एखाद्या उद्योगधंद्यामध्ये जागतिकीकरणामध्ये भांडवलाची गुंतवणूक ही सरकारी पातळीवर नव्हे तर खाजगी पातळीतून देखील करता येते. उदाहरणार्थ, भारतामध्ये टाटा किंवा रिलायन्स सारख्या खाजगी कंपन्या ह्या भांडवलाची गुंतवणूक फक्त भारतामध्ये करतात अशी नाही, तर भारताच्या बाहेर म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरती टाटा किंवा रिलायन्स यासारख्या कंपन्या अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये किंवा आफ्रिकेमध्ये करतात. म्हणजेच टाटा किंवा रिलायन्स यासारख्या कंपन्या भांडवलाची गुंतवणूक भारताबाहेर अमेरिकेमध्ये, युरोप खंडामध्ये असेल किंवा आफ्रिका खंडामध्ये असेल येथे करतात. म्हणजेच आपण पाहिलं की भांडवलाची गुंतवणूक ही खाजगी क्षेत्रातून आणि सरकारी क्षेत्रातून होते. आणि पाहिलं की टाटा किंवा रिलायन्स सारख्या ज्या महत्त्वाच्या भारतातल्या खाजगी कंपन्या आहेत त्या परदेशात देखील गुंतवणूक करतात. त्याचबरोबर ONGC सारख्या सरकारी कंपन्या देखील, भारतातील ONGC सारख्या सरकारी कंपन्या देखील व्हिएतनाम येथे गुंतवणूक करताना दिसतात. आता ONGC याचा अर्थ ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, म्हणजेच तेल आणि नैसर्गिक वायू यांच्या शोधासाठी भारताची जी सरकारी कंपनी आहे त्याला म्हणतात ONGC. मित्रांनो, आज खनिज तेलाची आणि नैसर्गिक वायूची संपूर्ण जगालाच अत्यंत मोठ्या प्रमाणात गरज आहे आणि याचा शोध घेण्यासाठी भारताची सरकारी कंपनी ONGC ही व्हिएतनामसारख्या देशात देखील गुंतवणूक करते. म्हणजेच भारतामध्ये तसेच परदेशामध्ये भारतातील सरकारी कंपन्या आणि बिगर सरकारी कंपन्या म्हणजे खाजगी कंपन्या ह्या गुंतवणूक करतात. म्हणजेच भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार हा जागतिकीकरणामध्ये अभिप्रेत आहे. आता ही झाली भारताची देशांतर्गत आणि देशाच्या बाहेर गुंतवणूक. त्याचबरोबर काही परदेशी कंपन्या देखील भारतामध्ये गुंतवणूक करतात. आता ही गुंतवणूक बघा, काही परदेशी कंपन्या देखील भारतात गुंतवणूक करतात. ही गुंतवणूक पायाभूत तसेच ग्राहक उपयोगी अशा दोन्ही क्षेत्रात करतात. आता बघा, कंपन्या कोणत्या आहेत? मायक्रोसॉफ्ट असेल किंवा मॅकडोनाल्ड असेल यासारख्या कंपन्या भारतामध्ये गुंतवणूक करत आहेत. आता बघा, या परदेशी कंपन्यांनी भारतात विमान बांधणी असेल, विमानतळ असेल
किंवा आण्विक प्रकल्प असेल इत्यादीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. म्हणजेच मूलभूत क्षेत्रामध्ये, पायाभूत क्षेत्रामध्ये या कंपन्यांनी भारतामध्ये गुंतवणूक केलेली आहे. त्याचबरोबर मॅकडोनाल्ड, बर्गर किंग व पिझ्झा यासारख्या कंपन्या ग्राहकोपयोगी क्षेत्रात देखील गुंतवणूक करत आहेत. म्हणजेच पायाभूत क्षेत्रात किंवा मूलभूत क्षेत्रात, त्याचबरोबर अनेक परदेशी कंपन्या ह्या खाद्य क्षेत्रामध्ये देखील गुंतवणूक करत आहेत. म्हणून आपण पाहिलं की जशा भारतातील काही सरकारी किंवा बिगर सरकारी कंपन्या ह्या परदेशामध्ये गुंतवणूक करतात, त्याचबरोबर परदेशातील काही कंपन्या ह्या भारतामध्ये गुंतवणूक करतात. त्यामध्ये मॅकडोनाल्ड असेल, बर्गर किंग असेल आणि पिझ्झा हे आपण पाहिलं. म्हणजेच पहिल्या वैशिष्ट्य पहिला पण भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार आहे. जागतिकीकरणामध्ये भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार अभिप्रेत आहे. पण मित्रांनो, 1990च्या दशकाच्या पूर्वी अशी गुंतवणूक क्वचितच होत होती, कारण त्यावेळी सरकारी नियमांचे अडथळे होते. त्यावेळी जागतिकीकरणाला सुरुवात झालेली नव्हती. सरकारी नियम होते, एखादा माल आयात करायचा झाला तर अनेक प्रकारचे टॅक्सेस किंवा आयात कर द्यावा लागत असे. पण जागतिकीकरणामुळे ते आता दूर झाले आहेत. आणि हा बदल म्हणजेच भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार आहे. म्हणजेच भांडवली गुंतवणूक ही भारतातून परदेशात आणि परदेशातून भारतात अशी दोन्ही बाजूनी होते. त्याचबरोबर भारतामध्ये भांडवली गुंतवणुकीची गरज आहे का ते पहा. भारत हे एक विकसनशील राष्ट्र आहे, म्हणून भारताचा विकास साधण्यासाठी उद्योग क्षेत्रामध्ये वित्तीय गुंतवणुकीची अत्यंत गरज आहे. म्हणजे भारताचा जर विकास साधायचा असेल तर भारतामध्ये वित्तीय गुंतवणुकीची गरज आहे. भारत हा एक विकसनशील देश आहे, डेव्हलपिंग कंट्री आहे. पण भारताच्या देशांतर्गत पातळीवर गुंतवणुकीला आर्थिक मर्यादा आहेत. म्हणजेच भारतामध्ये नॅचरल रिसोर्सेस, नैसर्गिक संसाधने किंवा टेक्नॉलॉजी तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नाही. म्हणून भारताच्या देशांतर्गत पातळीवर गुंतवणुकीला आर्थिक मर्यादा आहेत. म्हणून परदेशी गुंतवणुकी गरजेची आहे. पण अशी गुंतवणूक पायाभूत सेवा सुविधामध्ये तर झाली तर विकासाला मदतच होईल. कारण हे पायाभूत सुविधा क्षेत्र हे ग्राहकोपयोगी क्षेत्र एवढेच महत्त्वाचे आहे. म्हणजेच पायाभूत सुविधेमध्ये पहिल्यांदा गुंतवणूक होणे गरजेचे आहे, नंतर ग्राहक क्षेत्रामध्ये गुंतवणूक गरजेची आहे. म्हणून पायाभूत क्षेत्राचा विकास साधण्यासाठी रस्ते असतील, रेल्वे असतील, जलमार्ग असतील, हवाई मार्ग असतील या संपर्क साधनांचा देखील विकास होणे गरजेचे आहे. म्हणजे यामध्ये पहिल्यांदा गुंतवणूक झाली पाहिजे. म्हणून भारतामध्ये आर्थिक क्षेत्रामध्ये गुंतवणूक ही अत्यंत गरजेची आहे. परदेशी कंपन्या भारतामध्ये येत आहेत, गुंतवणूक करत आहेत. ती गुंतवणूक पायाभूत क्षेत्रामध्ये झाली पाहिजे, तरच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. भारताचे रूपांतर विकसनशील राष्ट्रातून विकसित राष्ट्रामध्ये होऊ शकेल. म्हणजेच आपण पहिल्या वैशिष्ट्य पाहिलं की जागतिकीकरणामध्ये भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार असतो. त्यानंतर दुसरा एक बदल आहे, जागतिकीकरणामुळे अर्थव्यवस्थेत झालेला दुसरा एक बदल आहे व्यापार संकल्पनेत झालेला बदल. पूर्वीचा व्यापार 1990च्या दशकापूर्वीचा व्यापार आणि आत्ताचा व्यापार यामध्ये बदल झालेला आहे. पूर्वी कसं होतं बघा, त्यामध्ये पहिला घटक आहे व्यापार नियम. पूर्वी बघा 1948 पासून आंतरराष्ट्रीय व्यापार बाबतचे नियम हे गॅट या कराराअंतर्गत आखले जात होते. गॅट ही संकल्पना नाही, तर तो व्यापारासंबंधीचा राष्ट्रादरम्यान केलेला करार होता. म्हणजेच गॅट हा करार 1948ला अस्तित्वात आला. गॅटचा अर्थ आहे जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड्स अँड ट्रेड. याचा अर्थ जकात आणि
ट्रेड म्हणजे व्यापार या संबंधीचे सर्वसाधारण ॲग्रीमेंट जे आहेत त्याला म्हणतात गॅट. आणि हा करार 1948ला अस्तित्वात आला. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती व्यापारासंबंधीचे नियम होते ते नियम गॅट या कराराने ठरवून दिलेले होते. पण नंतर काय झालं बघा, नंतर 1995 मध्ये गॅटच्या जागी जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली. गॅटच्या जागी जागतिक व्यापार संघटनेची स्थापना केली गेली. आता ही स्थापना करण्यामागचे 2 उद्देश होते. पहिला उद्देश होता आयातीवरील सीमा शुल्क आणि इतर कर रद्द करणे. म्हणजे आयातीवरती जे सीमा शुल्क लागतं किंवा टॅक्स लागतो आणि इतर कर असतात ते रद्द करणे किंवा त्यामध्ये शिथिलता आणणे. म्हणजे पहिला उद्देश होता आयातीवरील सीमा शुल्क आणि इतर कर रद्द करणे. दुसरा उद्देश होता जागतिक पातळीवर व्यापार मुक्त करण्यासाठी प्रोत्साहन देणे. म्हणजेच इंटरनॅशनल लेवलवरती व्यापार हा मुक्त फ्री करण्यासाठी प्रोत्साहन देणे. म्हणून गॅट ही अशी एकमेव संघटना आहे की जी संघटना काय करते, आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधीचे असलेले नियम पाळले जातात की नाही यावर लक्ष ठेवणारी ती एकमेव संघटना आहे. म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी असलेल्या नियमांच्या बाबत लक्ष ठेवणारी ही एकमेव संघटना आहे. आता या संघटनेतून काय केलं होतं बघा, या संघटनेतून मुक्त व्यापाराला प्रोत्साहन दिले जाते. त्याचबरोबर व्यापारासंबंधीचे जे विवाद असतील ते सोडवले जातात. तिसरा आहे देशादरम्यान व्यापारासंबंधी बोलणी घडवून आणली जातात. म्हणजेच 1948ला गॅट करार अस्तित्वात आला, त्याची जागा ही WTO ने घेतली. WTO याचा अर्थ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक व्यापार संघटनेनं गॅटची जागा घेतली. आता व्यापार संकल्पनेने झालेला हा बदल आपण पाहिला. त्यानंतर दुसरी एक महत्वाची घटना घडली की व्यापार संकल्पनेचे स्वरूप हे व्यापक बनले. कारण व्यापारामध्ये पूर्वी काही मोजकीच क्षेत्र होती, त्यामध्ये आणखी काही सेवा क्षेत्राची भर पडली. तर बघा, साधारणतः व्यापार हा वस्तूंचा केला जातो. या वस्तूमध्ये लोखंड असेल, कोळसा असेल, खनिज तेल असेल यासारख्या वस्तू असू शकतात किंवा फळे असतील, फुले असतील, बियाणे असतील यासारख्या नाशवंत वस्तू देखील असू शकतात. पण 1990च्या दशकात व्यापार या संकल्पनेला अधिक व्यापक स्वरूप दिले गेले, कारण त्यामध्ये सेवा क्षेत्राची भर घातली गेली. आता या सेवा क्षेत्रामध्ये काय आलं बघा, बँका आल्या, विमा आल्या. म्हणजेच व्यापारामध्ये सेवा क्षेत्राची भर घातली गेली. यामध्ये अनेक प्रकारच्या बँका आल्या आणि विमा क्षेत्र देखील आले. त्याचबरोबर त्याच्या पुढे जाऊन व्यापारामध्ये बौद्धिक संपत्तीचा समावेश केला गेला. यामध्ये कॉपीराइट असेल किंवा अनेक कंपन्यांचे ट्रेडमार्क असतील किंवा पेटंट असतील यांचा समावेश होतो. म्हणजेच व्यापारामध्ये बौद्धिक संपदेचा समावेश केला गेला. यामध्ये अनेक ट्रेडमार्क असतील, कॉपीराइट असेल. आता बघा, समजा कॉपीराइट याचा अर्थ की एखाद्या उत्पादनावरती जे एखादा लोगो असेल, त्या लोगोवरती ज्या कंपनीनं ते उत्पादन तयार केलं आहे त्याचा तो अधिकार असतो. म्हणजे म्हणतात कॉपीराइट. त्याची नकल आपल्याला करता येत नाही. त्यानंतर अनेक कंपन्यांचे ट्रेडमार्क असतील, ॲपलचा असेल, अमूलचा असेल किंवा अनेक कंपन्यांचे असतील, गुगल असेल, कोकाकोला असेल, सॅमसंग असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, म्हणजेच आदिदास असेल, की याचे काही ट्रेडमार्क आहेत. आणि या
बौद्धिक संपदेचा व्यापारामध्ये समावेश केला गेला. म्हणजेच मुक्त व्यापाराबरोबरच व्यापार या संकल्पनेमध्ये बदल होत गेले. पहिलं सेवा क्षेत्र आलं, त्यानंतर बौद्धिक संपदा आली, शेवटी महत्वाचा बदल म्हणजेच कंटेनर कार्गोद्वारे व्यापार हा चालू झाला. कंटेनर कार्गोद्वारे व्यापार हा चालू झाला. आता कंटेनर कार्गो ही संकल्पना पाहण्यासाठी एक व्हिडिओ पहा. तर बघा, कंटेनर कार्गो ही संकल्पना म्हणजे काय बघा. व्यापाराबाबत आणखी एक महत्वाचा बदल हा कंटेनर कार्गोद्वारे झाला. कंटेनर कार्गोची जहाजे प्रचंड प्रमाणात माल हा या देशातून त्या देशात नेऊ शकतात. अशा जहाजासाठी खास बंदरांची व्यवस्था असते. कंटेनर कार्गोच्या क्रांतीने आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. म्हणजेच आता जो व्यापार आहे समुद्रमार्गे तो कंटेनर कार्गोद्वारे केला जातो. ज्या अवजड किंवा बोजड वस्तू असतील त्या वस्तू कंटेनर कार्गो, याचा अर्थ एक प्रकारचं मोठं जहाज, व्यापारी जहाज, की त्या जहाजामध्ये शेकडो टन असा माल ठेवला जातो. म्हणजेच मालाचे उत्पादन कुठेही करा, जिथे कच्चा माल आहे तिथे उत्पादन केलं चालतं, किंवा कच्चा माल हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊन ते उत्पादन केलं तरी चालतं. जिथं मनुष्यबळ आहे तिथे कच्चा माल नेऊन उत्पादन केलं तरी चालतं. म्हणजेच उत्पादन जरी एका ठिकाणी झालं तरी ते उत्पादन, तो माल संपूर्ण जगभर पोहोचवण्यासाठी कंटेनर कार्गो हा मदत करतो. म्हणजे कंटेनर कार्गोची जहाजे प्रचंड प्रमाणात माल या देशातून त्या देशात नेऊ शकतात. अशा जहाजासाठी खोल अशा खास बंदरांची व्यवस्था केलेली असते. म्हणजेच कंटेनर कार्गोच्या क्रांतीने जागतिकीकरणाला मदतच केलेली आहे. पूर्वी हा व्यापार सीमित होता, लहान अशी जहाज होती, पण आता एकाच वेळी शेकडो टन असा माल वाहून नेता येतो आणि ते किफायतशीर असतं. ज्या देशाला समुद्री किनारा लाभलेला आहे अशा देशांना हा व्यापार कंटेनर कार्गोद्वारे हा व्यापार अत्यंत फायदेशीर आहे. म्हणजेच कंटेनर कार्गोने जागतिकीकरणाला एक प्रकारची मदत करून व्यापार या संकल्पनेत जो बदल झाला आहे त्याला मदतच केलेली आहे. म्हणजेच आपण आज जागतिकीकरणामुळे आर्थिक क्षेत्रावर झालेले परिणाम, या परिणामापैकी 2 परिणाम पाहिले. पहिला भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार आणि दुसरा पाहिला व्यापार या संकल्पनेत झालेला बदल. आणि मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तिसरा बदल आहे ट्रान्स नॅशनल कंपन्यांचा उदय. हा तिसरा बदल आपण पाहणार आहोत. म्हणजेच जागतिकीकरण ही संकल्पना अत्यंत व्यापक आहे. त्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो की आपण पाहिलं व्यापार संकल्पनेत झालेला बदल असेल किंवा भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार असेल, मग ही भांडवली गुंतवणूक सरकारी पातळीवर असेल किंवा खाजगी पातळीवर असेल. त्यानंतर अनेक कंपन्या, भारतीय कंपन्या ह्या परदेशामध्ये जातात, परदेशी कंपन्या भारतामध्ये येतात आणि अशा प्रकारचा मुक्त व्यापार हा जागतिकीकरणामध्ये अभिप्रेत आहे. त्यानंतर व्यापार संकल्पनेमध्ये झालेला बदल आपण पाहिलेला आहे. मित्रांनो, हा जर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू. धन्यवाद.